नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, आपल्याला सर्वात प्रथम लागणार आहेत भिजलेला साबुदाणा. तो मी रात्री भिजायला टाकला होता. तुम्ही बघू शकता साबुदाणा किती छान असा भिजला आहे आणि किती मोकळा झाला आहे. तर आपण सर्वात प्रथम साबुदाण्याला एका बाउलमध्ये काढून घेऊ. त्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे स्मॅश केलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे. तुम्ही हा बटाटा चांगल्या प्रकारे उकडून घ्या आणि स्मॅश करूनच टाका. तुम्ही बटाटा हा 1 किंवा 2 घेऊ शकता स्मॅश करून. सो मी एकच घेतला आहे, तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. मिक्सरमधून काढलेली हिरव्या मिरचीची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्यायची आहे. ही पेस्ट मी चांगल्या प्रकारे मिक्सरमधून काढून घेतली आहे. तर मग मंडळी, हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव झाल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. हे सर्व मिश्रण परत एकदा चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. तर मंडळी, आपलं मिश्रण चांगल्या प्रकारे रेडी आहे. चला तर मग आपण सर्वात प्रथम वडे बनवून घेऊया हाताने. तर मंडळी, वडे जेव्हा आपण बनवायला घेऊ तेव्हा वडे बनवताना जास्त मोठे वडे बनवू नका. छोटे छोटेच आकाराचे वडे बनवून घ्या, जेणेकरून तळायलाही सोपे जातील आणि खायलाही मजा येईल. चला तर मग सर्व वडे बनवून घेऊया. आपले वडे रेडी आहे. तर वडे चांगल्या प्रकारे आपण तेलामध्ये तळून घेऊया. साबुदाणा वडे तळताना कधीही गॅस हा कमीच ठेवा.
मंद गॅसवर वडे चांगल्या प्रकारे तळले जातील आणि खायलाही खूप कुरकुरीत बनतील. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी साबुदाणा वडा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.